छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात सध्या एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि दुसरीकडे ठाकरेंचा एक मोठा नेता अचानक म्हणतो, आम्हाला ते दूर नाहीत। आता हे केवळ स्टेटमेंट आहे की आतून काहीतरी बदल सुरू झालाय? एक नेता जो कालपर्यंत ठाकरेंचा सर्वात आक्रमक आवाज होता, आज अचानक सत्तेबद्दल वेगळी भाषा बोलतोय। आता इथं ठाकरेंचा आवाज कोण? तर अर्थात माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जे सध्या मिळालेल्या धमकीवरून चर्चेत आहेत। आता अंबादास दानवे नेमकं काय संकेत देत आहेत आणि त्यांच्या या बदलामागे राजकारण आहे की मजबुरी, जाणून घेऊयात सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचं रणांगण सज्ज झालंय। संभाजीनगरच्या जिल्हा परिषद राजकारणात सध्या जे चित्र दिसतंय ते वरून साधं वाटत असलं तरी आतून खूप गुंतागुंतीचं आहे। भाजप 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर शिंदेच्या शिवसेनेचे 21 सदस्य निवडून आलेत। उरलेल्या जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष आहेत, म्हणजे स्पष्ट बहुमत कोणाकडेच नाही आणि इथूनच सुरू होतो खरा सत्तेचा खेळ। आणि अशा वेळी अंबादास दानवे यांचं वक्तव्य समोर येतं आणि या सगळ्या समीकरणांना एक वेगळंच वळण मिळतं। आम्हाला भाजप शिंदेची शिवसेना दोघेही दूर नाहीत, राजकारणात काहीही शक्य आहे। हे वाक्य फक्त एक प्रतिक्रिया नाही, तर एक राजकीय सिग्नल आहे। कारण आतापर्यंत ठाकरे गटाची भूमिका ठाम होती, ती म्हणजे भाजप आणि शिंदे गटापासून अंतर ठेवण्याची। पण आता त्याच गटातील एक प्रमुख नेता सत्तेसाठी लवचिकता दाखवतोय, म्हणजेच काहीतरी बदल घडतोय हे स्पष्ट आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वक्तव्याचा टायमिंग। जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या अगदी काही तास आधी हे विधान येतं, म्हणजे हा केवळ योगायोग नाही, हा एक रणनीतीचा भाग असू शकतो। महायुतीत काही मतभेद निर्माण झाले तर त्याचा फायदा घेण्यासाठी ही भूमिका तयार ठेवण्याचा प्रयत्न आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। दरम्यान स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटात पंचायत समितीच्या पदांवरून काही तणाव निर्माण झाला होता। या मतभेदांचा फायदा घेत ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली करत होते। काही सदस्यांना बाहेर राज्यात हलवण्यात आलं, म्हणजेच रिसॉर्ट पॉलिटिक्सचं चित्रही समोर आलं। शेवटी राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत महायुतीला एकत्र ठेवलं आणि संभाव्य फूट टळली। पण इथंच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, महायुती खरंच इतकी मजबूत आहे का जितकी ती दिसतीये, की आतून अजूनही तणाव आहे आणि योग्य वेळ येताच त्याचा स्फोट होऊ शकतो? दानवे यांचं विधान याच शक्यतेकडे बोट दाखवतं। या सगळ्या घडामोडींमध्ये दानवे यांचा वैयक्तिक राजकीय प्रवासही खूप महत्त्वाचा ठरतो। विधान परिषदेतील त्यांचा कार्यकाळ नुकताच संपलाय। विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती आणि ठाकरे गटाचा आवाज बुलंद ठेवला होता। पण आता ते सभागृहाबाहेर आहेत आणि त्यामुळे त्यांची राजकीय स्थिती बदलल्याची चर्चा आहे। त्यातच त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली। स्थानिक निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नाही आणि काही दिवसांपूर्वी धमकीचे कॉलही आले। ही सगळी परिस्थिती एकत्र पाहिली तर दानवे सध्या एका संक्रमण टप्प्यात आहेत असं म्हणायला हरकत नाही। आता प्रश्न असा आहे की पुढचा राजकीय मार्ग कोणता? पुन्हा विधान परिषदेत जाण्यासाठी त्यांना निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे आणि विधानसभा कोट्यातून जाणं कठीण आहे। यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यांचं सुद्धा विधान परिषदेवर पुन्हा जाणं किचकट आहे। तर मग अंबादास दानवे यांच्यासाठी तर ते सध्या महाविकास आघाडीकडून तरी स्वप्नवत आहे, कारण आवश्यक संख्याबळ ठाकरे गटाकडे नाही, म्हणजेच राजकीय भवितव्य अजून अनिश्चित आहे। याच पार्श्वभूमीवर सत्तेकडे झुकण्याची भाषा ही केवळ राजकीय लवचिकता आहे का, की भविष्यासाठीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न? हा प्रश्न अधिक गडद होतो। यात शिवसेनेतील अंतर्गत समीकरणं ही महत्त्वाची आहेत। संभाजीनगरमध्ये नेतृत्वाच्या पातळीवर स्पर्धा आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील मतभेद पूर्वीही चर्चेत आले आहेत आणि अशा वेळी जर दानवे यांची भूमिका बदलली तर त्याचे परिणाम फक्त बाहेरच्या राजकारणावर नाही, तर पक्षाच्या आतल्या समीकरणांवरही होऊ शकतात। दुसरीकडे याच ठिकाणी अंबादास दानवे यांची राजकीय शैली आणि त्यांची आतापर्यंतची भूमिका समजून घेणं महत्त्वाचं ठरतं, कारण दानवे हे केवळ एक संघटक नेता नाहीत, तर ते परिस्थिती ओळखून वेळेवर भूमिका बदलणारे राजकारणी म्हणूनही ओळखले जातात। विधान परिषदेत त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली,
सरकारला थेट प्रश्न विचारले, पण त्याच वेळी स्थानिक पातळीवर सत्ता समीकरणं कशी बदलतात हेही त्यांनी जवळून अनुभवलंय. त्यामुळेच आज ते ज्या पद्धतीने सत्तेसोबत जाण्याची भावना बोलून दाखवतायत, ती केवळ वैयक्तिक मत नसून स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि निवडून आलेल्या सदस्यांच्या मानसिकतेचंही प्रतिबिंब असू शकतं. आणि इथंच दानवे एक वेगळ्या भूमिकेत दिसतात. विरोधक म्हणून नाही, तर संभाव्य किंगमेकर किंवा गेम बदलणारा नेता म्हणून. एकंदरीत संभाजीनगरचं हे राजकारण आता फक्त जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. इथले निर्णय राज्याच्या मोठ्या राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात. कारण जर ठाकरे गटाने सत्तेसाठी भूमिका बदलली तर महाविकास आघाडीचं गणितही बदलू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांची मानसिकता. दानवे स्पष्ट सांगतात की आमच्या निवडून आलेल्या सदस्यांची इच्छा सत्तेत जाण्याची आहे. म्हणजेच कार्यकर्त्यांमध्येही सत्ता मिळवण्याची अपेक्षा वाढली आहे. आणि जर नेतृत्वाने ती भावना लक्षात घेतली नाही तर त्याचे परिणाम भविष्यात दिसू शकतात. आता नेमकं दानवे यांचं वक्तव्य ठाकरे गटाला घेऊन सर्वसमावेशक होतं की वैयक्तिक होतं, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजेच अंबादास दानवे यांचं हे वक्तव्य हा केवळ एक राजकीय संवाद नाही, तर कदाचित येणाऱ्या मोठ्या बदलाची सुरुवात असू शकते. ठाकरेंचा विश्वासू नेता खरंच नवी दिशा शोधतोय का, की हा फक्त महायुतीवर दबाव टाकण्याचा डाव आहे? संभाजीनगरमधील या हालचाली महाराष्ट्राच्या सत्ता कारणात कोणता मोठा ट्विस्ट घेऊन येणार, यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.